मेरी तरफ से मिलता है। अरे भाई थैंक यू यार। कितना किया? 101 रुपये दादा। अरे यार भाई धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा शेअर तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, काल आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये थांबलेलो होतो। ही रूम घेतली होती, त्या दादानी रूम घेतली होती, दिली होती आपल्याला। जर तुम्ही कालचा व्हिडिओ जर नसन पाहिला तर नक्की जाऊन पहा। आज उशिरा ब्लॉग स्टार्ट करतोय, त्याचं कारण असं आहे की आज ना कमीत कमी 6-7 शर्ट आणि पॅन्ट धुतले, तर कपडे धुवून काढले तर। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे 15,000 किलोमीटरचा भारत यात्राचा प्रवास आपला चालू आहे। आणि इकडचं वातावरण बघा, आता सकाळ काय आता दुपार झाली, ब्लर होतंय थांबा, हे बघा इकडचे वातावरण लय मस्त आहे। तुम्हाला मी ब्लॉग बघत जा। आता 2 वाजले तर एक 3 वाजता आपण इथून निघतोय। 3, 4, 5, 6 वाजेपर्यंत किती लांब जातोय बघू। तिथं थांबू आपण मस्तपैकी। आता वैष्णोदेवी मंदिराला आपल्याला किती दिवसातून जायचं आहे। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला करा लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। फायनली मित्रांनो मी निघालेलो आहे। हा बघ, ह्या रूममध्ये मी थांबलो रात्री, जसं की तुम्हाला माहिती आहे। आणि मस्तपैकी सकाळी आता किती वाजलेत माहिती आहे का? 3 वाजलेले आहेत। 3 वाजता ब्लॉग तसा मी 2 वाजता केला चालू। मध्ये 1 तास परत गॅप घेतलाय आणि परत आता ही पॅन्ट धुतली आणि परत खाली पडली। तसं म्हणलं एकच पॅन्ट नाही धुतल्या, मी तुम्हाला सांगतो खाली गेल्यानंतर दाखवतो। ते कपडे वाळत आहेत का ते सगळे आपलेच आहेत, मला दाखवत चला, इथून नाही दिसणार। चलो एकदा घेऊन जातो सॉक्स वगैरे मस्तपैकी, बुटं पण धुतलेत मस्त। आज थोडासा गॅप घेतला कारण सगळं फ्रेश वगैरे व्हायचं होतं, आराम करायचा होता, कारण लय दमलो होतो। सकाळी मी जर आज पण सकाळी लवकर जर निघला असतो तर 100% आज आजारी पडलो असतो। त्याच्या मित्रांनो आता हे कपडे एवढे धुतले तुम्हाला दाखवतो मग धुतल्याला व्हिडिओ नाही काढला। सकाळी मूडच असं होता, बरं झालं आजारी पडलो नाही, माहिती का? वाट लागली असते सगळी। तर आता इथं मस्त मंदिरात 3 वाजले तरी गाणे चालूच आहेत, सकाळून गाणे चालू आहेत मस्त। ठीक आहे, आता बुंदा मस्तपैकी कपडे बिपडे धुतलेले आहेत। इकडे एक शर्ट वाळतोय, तेवढं घेऊन येतो मी 2 मिनिटांना। चला, कॉपीराईट क्लेम येऊ नये गाण्यामुळे, हे गाणं असं असतं नाही का? हा बघा, आता इकडं एक शर्ट वाळतोय। इथं कमीत कमी याचा शर्ट वाळतोय का तसं इकडे सगळे कपडे होते वाळलेले। सकाळी मस्तपैकी वाळले तेव्हा आपल्या बॅगमध्ये ठेवून घेत गडीबिडी घालून मस्तपैकी। अजून किती लांब जायचं आहे आणि एवढा इथून वर सायकल आणला मला जे ना, एवढा दम लागला पहिला, कारण वजन आहे सायकल। इथून वर आणली सायकल, काल खाली नेता तुम्ही पाहिलं असाल, आज वर आणावं लागलेलं आहे। हे मंदिर आहे बघते, साईबाबाचं मंदिर आहे। वातावरण मकत झालं। चला मित्रांनो, निघालो मी आता। अयो काय दम लागायला लागला रा मला 2 दिवसापासून जास्तच। अंगातली पावर कमी झाली माझ्या 2 दिवसापासून। काल तर सगळी होती तेवढी गेली, कारण काल जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे वाट लागली होती काल। तर पहिलं आता पाणी बॉटल घ्यायची मला एक, पाणी बॉटल। पाण्यावर सगळं डिपेंड आहे, पाणी शुद्ध पाणी जर पिलो तर चांगलं राहील, नाही जर पिलो तर असंच राहील आजारी। एकदा पाटकून नाही का गाड्या येतात रोडनी, गमान न्यावं लागेल सायकल। पाणी बॉटल घ्यावं लागेल खाली। आता इथं उतार पाहिला किती, इथं उतार। अरे बाप, पुढं बघा, पुढचा नजारा बघा, तिकडचा वारसा देऊ डोंगर। आय 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 बाहेर आल्यावर मला ते परत ते तसले डोंगर दिसले का, हा अंगातला सगळ्यात जोश होतो बाहेर नाही का, सगळ्यात जोश होतो परत। बघ दमादमान जावं लागेल। ब्रेक काल चेंज करून घेतले आहेत आपले, त्यामुळे एवढे काही अडचण येत नाही, पण तरी आपलं सेफ चाललेलं बरं। मित्रांनो खूप छान परिसर आहे बरं का, तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा। असे भारी नजारे तुम्हाला दाखवण्यासारखे। सध्या मी जम्मूमध्ये, जसं की तुम्हाला माहिती आहे, आणि कचराला चाललेलो आहे, कचरा देवीला, वैष्णव माताला। तर तिकडचे पण वातावरण एकदम मस्त आहे तुम्हाला दाखवण्यासारखं। तर मला बऱ्याच यायले काय वाजत रे भांग भांग जी की नाही हारलेलं। तर मला जे ना मला कमेंट येत होते आपल्या बऱ्याच की हिंदीमधून व्हिडिओ बनवा, हिंदीमधून मला इंटरेस्ट येत नाही बनवायला, काय नको, मराठीमधूनच भारी वाटतं।
ठीक आहे चला आता मस्त निघालोय हो इधर थोडासा नाश्ता करतो जेवण आपलं सॉरी नाश्ता करतो पाणी बॉटल घेतो आणि मग निघतो कारण भूक लागल्यासारखं झालं आहे सकाळी जसं की तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला माहीत नाही तुम्हाला सांगितलं नाही सकाळी मी उठल्यावर जेवण केलं होतं बाहेर येऊन पण 11 वाजता जेवलो होतो आता 4 वाजता आले तर चला आता मस्त मित्रांनो इथं आलो आहे आता आतमध्ये आता मस्त जेवण वगैरे जेवण तर नाही करणार पण नाश्ता करतो थोडाफार काहीतरी काहीतरी नॉर्मल चला बघूच काय होतं सगळा अंधारात पडला आतमध्ये हां आता उजेड आला कारण मी या साईडला होतो ना ठीक आहे आपला बसतो सगळे तोंडाकडे का बघत आहेत मला हां रोहित शर्मा आहे तुम्हाला माहीत नाही का आता बरं बरोबर बोला आताशी बरोबर वाटतंय चष्मा काढतो म्हणजे मला दिसन काही भाई इधर आ जाओ जल्दी आ जाओ नहीं तो मैं आंड पाव खिला दूँगा स्नैक्स में क्या है नाश्ते के लिए क्या है हाँ तो थोड़ा सा हेल्दी क्या है हेल्दी मतलब वो तेल कट नहीं चाहिए ज़्यादा तेल वाला नहीं चाहिए ना ब्रेड बटर खा लो उसे ब्रेड बटर नहीं कौन से मतलब क्या क्या है खाने के लिए नाश्ते में एक काम करो पकौड़े पकौड़े हाँ पकौड़ा लाओ देखो तेल कट खा रहे पकौड़े लाओ और एक चाय लाओ एक प्लेट पकौड़े और चाय लाओ कौन सा खाना आलू पालक का या आलू पालक ठीक आहे तर मित्रांनो मस्तपैकी आलू पालक खातो आणि मग मस्तपैकी निघतो आज कालच्या धरून मला जे ना थोडंसं असं हे व्हायला लागलं आहे राव कालच्या धरून मला जे ना असं अंग गळून गेल्यासारखं व्हायला लागलं आहे इम्युनिटी पॉवर कमी झाली डाऊन झाली मला हे थोडंसं तब्येतीवर लक्ष द्यावं लागेल आता तेलकट तर खातच नाही मी तसं आता इथं दुसरं काही नाहीच रात्री मी जेवलो होतो मस्त पण मला रात्री थोडंसं गरम वाटायला लागलं होतं रात्री पण आणि त्याच्यानंतर मग मी झोपल्यानंतर सकाळी उठलो मस्त सकाळी उठल्यानंतर मी मस्तपैकी थोडासा 9-10 वाजेपर्यंत उठलोच नाही मी सकाळी 9:30 वाजता उठलो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 10 वाजता थोडं उठल्यानंतर जेवण करायला आलो बाहेर हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर 11-11:30 वाजता मी परत जे ना 11:30 वाजता मी कपडे धुवायला चालू केले मला कपडे धुवून 1-1:30 वाजला होता कपडे पूर्ण धुवून काढले मी आणि मी 1:30च्या नंतर 2:30 वाजेपर्यंत कपडे वाळायची वेट केली आणि 2:30 ते 3 वाजेपर्यंत मी थोडासा आराम केला परत आणि मी परत 3 वाजता निघलो मी असा विषय झाला माझा बघा तर असं काहीतरी आहे आपला टूर आजचा तर काय अडचण नाही एखाद दिवस थोडंसं मागं पुढं होतच असतं हे बघा मित्रांनो पालकचे भजी म्हणलं हे भजी का खावत माहिती का याच्यामध्ये थोडंसं हरा हिरवा पाला आहे त्याच्यामुळं खावं म्हणलं पण हे काय हे मला काही कळत नाही गाडीच्या यायला सकाळून हे काय मला काही का नाही हे बरोबर नाही म्हणजे हे खोबऱ्याचं काहीतरी पण ते चांगलं लागत नाही हे खातो मस्तपैकी बघा मी कसं खातो बघा कसं बघा बघा आता हे खाऊन बघतो बरं इकडचं एवढं बरोबर नाही काय माहिती का जाऊन दे चांगलं आहे जाऊन दिलं मस्त पैकी खाल्लंय
कोणी येतोय माझ्यापाशी म्हणतं एखाद्याने सायकल झाली तू एखाद्याने म्हणलं हा म्हणलं का शॉक होते शॉक. चहा पाहिजे चहा. आज वाट लागणार आहे पण आपली पुढे गेल्यानंतर, कारण पुढेच येणार सगळा चढच आहे. चढ निसतात चढ. 80 रुपये पण झालं आहे मित्रांनो. चला सायकलकडे चला आपल्या सायकलला. मेरी तरफ से अरे भाई थैंक यू यार. कितना किया? 101 रुपये दादा. अरे यार भाई धन्यवाद बहुत अच्छा लगा. ठीक है. आप मतलब बिहार से कहाँ से हो? बिहार पटना जिला बाढ़ से. अच्छा तो हमारी साइकिल पे आ गए हम. कसवा है भाई यहाँ पे. हाँ जी ये सब लोग मेरे ग्रुप के बने. और ये 2 गाड़ी आपकी या एक ही आपकी? ये वाली. अच्छा ठीक है. तर बघा मित्रांनो तिकडे वातावरण कसं झालं. चला तुम्हाला पुढे गेलो दाखवतो. आता कॅमेरा सेट करतो आपल्या स्टँडला याला. चला कचरा रोड. 2 दिवसापासून कचराला जायचं आहे. सगळं 40 किलोमीटरच होतं आपल्यापासून. काल सॉरी परवा दिवशी पण होतं. पण मला वाटलं लगेच जाईन मी. पण हे रोड असे चढाशी आहेत ना. 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर एका दिवसात कवर होतं फक्त. विषय खोले म्हणून दुनिया गोली. चलो रताळ्यांनो जेवण करून मस्तपैकी चढण चाललोय. तिकडच्या गाड्या एकदम फास्ट आहेत बरं का. इकून जाताना वाट लागते. गाड्याला काय लागणार आहे वाट मशीन म्हणले. भाई हो गिर गया आपका. काय पडलं काय त्यांचं. भाई आपके गिर गए. सामान गिर गया आपका भाई. सामान गिर गया. चलो भाई. मित्रांनो ते समोर बघा ढग. मस्त दिसते. तर याच्यापेक्षा भारी दिसायचे असतील तर मी आता आयफोन लावतो. थांबा. आयफोनने काय होतं एकदम क्लिअर येतं कॅप्चर करतं. आयफोनला चार्जिंग थोडा इश्यू येतो. थोडा चार्जिंग टिकत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे सगळा. काय सांगा पराव तुम्हाला. उतार लागला बा मस्त. आता गार लागायला लागलंय मोकार. ऊन लागत आहे गार लागत आहे. वातावरणच कळा ना काही. मला इकडचं मिळत लागा ना काही. आता इकडे ऊन पडलो होतो बरा. आता परत 4 वाजले. 4च्या पुढे एकदम गार लागत आहे. सूर्य डोंगराच्या खाली चालला आहे कारण डोंगर मोठा आहे. अरे चढाचं काय करावं काय ना बा. लईच बेकार चढीत भाई. एवढा खतरनाक रोड आहे. हे नाही रोडचं काम पटकन करून घ्यायला पाहिजे. मान्य आहे की आता हे डोंगराचा भाग आहे त्यामुळं रोडचं काम होतं का दामावर का. पण हे पटापट आवडायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मध्ये सांगा कमेंटमध्ये. बेकार रोड लागला सगळा धूळ लय चढे भो. घ्या वाटायला लागला या रोडचं. चलो रुकेंगे नहीं. रुकना तो पडेगा तो काही ना काही. वाट लागायला लागली भो. ह्याला आजारी पडतो का मी असं म्हणलो. 2 दिवस झाले सारखा नाही चलत बापरे. लय वांग बसले. चढ कसं थोडाफार चढ असतं ठीक आहे. हे बघा हे कसं चढे. हा बघ सरळ वर आहे सरळ. आणि धूळ मारायची यार. धुळीमुळे तर सगळा घोटाळा आहे. सगळं थोबाड काळा पडन. पहिलेच काळा आहे मी. हो जाए लेकिन जाना तो पड़ेगा मेरे भाई. चलो लेट्स गो. हार मानने का नहीं कभी.
कभी हार मानने का नहीं भाई ज़िंदगी में। अगर आपको लगे कोई परेशानी है तो फिर क्या करने का पता है, मेरा व्हिडिओ देखने का। फिर तर मित्रांनो, मी जात असताना मला दादा भेटली तर मस्तपैकी, तर ये दादा इथे, तर छान वाटलं, काहीतरी मदत करता येते का बघू काय करते काय नाही। आणि खूपच चढे जास्त। अरे भाई थैंक यू। आपके लिए एप्पल और बनाना होगा। वैष्णो देवी जा रहे हो आप? हाँ जी हाँ जी। बॉम्बे में कहाँ से हो? महाराष्ट्र से? महाराष्ट्र से पुणे, बीड़ साइड का हूँ मैं, पुणे साइड का। ओके ओके, मैं बॉम्बे जाता रहता हूँ, उधर मेरे फ्रेंड्स लोग हैं। ये मेरा यूट्यूब चैनल है। किस नाम से है? वैजनाथ बड़े ब्लॉग। ओरिजिनल वैजनाथ बड़े ब्लॉग, ये पीछे। ओके, मैं स्नैप उसकी करता हूँ। हाँ ठीक है, फोटो लेना। श्योर और थैंक यू सो मच। नो वरी एनी टाइम। ओके। आपसे मिलके अच्छा लगा। आप इतनी दूर से आ रहे हैं, कितने दिन में आप यहाँ तक पहुँचे? मैं कम से कम 2.5 महीने से चल रहा हूँ। अच्छा हाँ 2.5 महीने हो गए मुझे। और तो स्पेशली यहीं के लिए या आगे भी जाओगे? अरे आगे भी जाना है, बहुत दूर जाना है। श्रीनगर, लेह पूरा वगैरह? 15,000 किलोमीटर बाहर जाता है मेरा टूर। 15,000 किलोमीटर पूरा इंडिया टूर। तो यहाँ से जाऊँगा मैं, पहले जाऊँगा वैष्णो देवी, हाँ फिर जाऊँगा लद्दाख, लेह लद्दाख होके ओके। आगे, फिर नेपाल बॉर्डर तक, केदारनाथ बद्रीनाथ होके। वेरी नाइस। बहुत अच्छा लगा आपसे मिलके। मित्रांनो, दादाने मला जे आहे ना सफरचंद, केळी आणि एक पाणी बॉटलची मदत केली आहे, तर खूप खूप धन्यवाद दादांचे। तर चला, असले मस्तपैकी देव अवतारी माणसं आपल्याला मिळतात, भेटतात, छान वाटतं। अयो एनर्जी गेली रे भाऊ। सोपं वाटतं तुम्हाला, एवढं नाही, एवढं सोपं नाही आहे। तुम्ही कॅमेऱ्यामध्ये सगळ्याच गोष्टी दाखवत नाही दा। आता मेन म्हणजे विषय काय आहे, कॅमेऱ्यामध्ये जे आहे ना चढ कळणार नाही तुम्हाला किती चढ, नाही का? तो फक्त मी म्हणतोय चढ आहे, तुम्ही म्हणतात हा आई आई, पण तुम्हाला मेन चढ माहीत नाही किती आहे। हा चढ असा आहे, जे पै जातात का पै त्यांच्यासुद्धा मांडायला गोळ्या आहेत आणि गोळे देणे एवढी चढ आहे। अरे बाप, आता उतार लागला थोडासा नॉर्मल, आतापर्यंत चढीत परत उतार लागन, परत चढ लागन। लाईक करून टाका एक व्हिडिओला, शेअर करा जास्तीत जास्त, सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून सपोर्ट भेटून जाईल तुमचा मला, नाही का मित्रांनो? इथून अजून 7 किलोमीटर, 7 कसं 8 किलोमीटर दाखवते अजून, 8 किलोमीटर जायचं अजून। कचराला जायचं मला, कचराला 8 किलोमीटर, चला लेट्स गो। रोड लयच बेकार आहेत भाई, लयच बेकार, आणि बेकार तर आहेत, पण त्यातल्यात काम चालू आहे रोडचं। हो गार लागायला लागलं रे, लय बेकार। चला मित्रांनो, आता हे एरिया लागलेला आहे जम्मू सोडून काश्मीर एरिया लागलेला आहे पूर्ण। म्हणजे अजून लागला नाही, लागन थोड्याच वेळाने। म्हणजे कचराच्या पुढे काश्मीरच आहे सगळं, है ना? काय माहिती, मला पण माहिती नाही, पण मला असं वाटतंय। बघू, सांगा, कमेंट करून सांगा की काश्मीर कुठूनपर्यंत कुठं आहे आणि जम्मू कुठपर्यंत कुठं आहे, कुठून कुठं आहे सांगा। चला, पण वातावरण बघून घे ना, वातावरण जम्मू काय आणि काश्मीर काय, वातावरण असलं खतरनाक वातावरण आहे। ते डोंगर मित्रांनो, मी मोगाच धरून त्या डोंगराच्या बघतोय, ते डोंगर मागं जाय नाही, किती लांब आहे काय नसा, हां का मीच त्या डोंगराच्या भोवती हिंडून राहिलो। हा गार लागायला लागलं बघ, पण लय 4:30 वाजता झाले। चला, बोलतो कमी, कव्हर करतो। बेकार विषय झाला माझा, एनर्जी संपली रे बाबा। देवा एनर्जी दे रे थोडी, देवा।
अरे 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 इथं टेंट लावा का रात्री स्मशानभूमी इथं नाही राव देवाचं मंदिर दिसतं का तुला इथं तर टेंट लावला का माकड रात्र माकडं जे ना माकडं रात्रीच कार्यक्रम करतील माकडं जे ना रात्री टेंट फाडून टाकतील अरे कॅमेरा करून साथ देत नसेल आता कॅमेरा करून वाकड होती सगळ्यांनी साथ सोडली काय कॅमेरा नीटर आहे बघा माकडं आहे नेमकं माकडं आले तर कॅमेरा इकडं पुढं गेला बघ काय करावं गेले माकडं मेन सीन कॅप्चर होत नाहीत गाड्या का काय या ब्रेक लावून चालावं लागेल रे भाऊ लय बेकार उतारे बरं झालं ब्रेक चेंज केले मी नाही तर ते जर ब्रेक असते का आतापर्यंत कार्यक्रम झाला असता कधी का कचरा येऊ दे रे लवकर कचरा असाच उतार असू दे अरे अयो अयो आदळी सायकल हे बघा एवढा बदल आहे गोप्रो मध्ये आणि आयफोन मध्ये म्हणजे सांगतोय का मी गोप्रोचा कॅमेरा जे ना स्टेबल राहतो स्टेबल ॲक्शन कॅमेरा असतो तो मस्त क्लॅरिटी थोडीशी कमी येते बरं का पण एकदम मस्त व्हिडिओ देतं आणि हे आयफोनने काय होतं क्लिअरिटी तर हालत तुला कॅमेरा माहिती का गार लागायला लागला डोक्यात टोपी घालायला लागेल मला आता तर पहिलं डोकं सगळं गरम झालं आपलं गाराडलंय चला हो गाडी बघा वेलकम टू कचरा लागला आता शिकाय गाडीला म्हणा पुढं चल यायला काय येडा लावला इथं एक तर डोकं लागलंय मग चढामुळं आणि थांबतेत गाड्या नेमकं माझ्या पुढं थांबतेत असं टाक आलं तर मग काय सांगा तुम्हाला उगा यूट्यूबला प्रॉब्लेम येऊन शेत यायला नाही तर लय शेत दिले ओ चलो भाई कैसे भाई ये कतरा कितना दूर है चलो मित्रांनो कतरा इथून जे ना कतरा इथून 4 किलोमीटर राहिला आता चला रोडने तर वाट लागली गड्याच मग काही म्हणा बरं आता हे उतार लागला एवढ्या जागेत बरं झालं थोडं पुढं आता चढे का काय मग परत देखो दोस्तों हमारे हाल देखो तर मित्रांनो पै जावं लागलं लय बेकार चढ आता चढायची अपेक्षा नाही राहिली एनर्जी नाही राहिली काय सांगा तुम्हाला आता कचरा तर माझं नाही कमीत कमी 2 किलो वजन कमी झालं असं बघा 2 दिवसामध्ये 1 किलो तर कमी झाला असणार आहे कमीत कमी 700-800 ग्रॅम बापरे मित्रांनो कचरा 4 दिवसापासून कचराला खतरा आहे कचराला जायचं आहे काय जाणं आहे नाही कारण रोड असं आहे मला काय माहिती आता कचरा 4 किलोमीटर आहे पण जायला 1 तास लागेल मला आता 5:30-6:30 वाजता आली तर बघू काय होतं काय नाही कुठेतरी जागा भेटा त्याच्या आधी भेटली म्हणजे बरोबर आहे ना जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही काय
परत बसलो सायकल लवकर येऊन दे रे बाबा स्पॉट एखादा थांबायचा कितनी परीक्षा लेगा बे मेरी भगवान कहाँ पे भगवान तू सो गया क्या ते समोरचे काळे काळे डोंगर बघा अरे बाप कसले दिसते राव तेच डोंगर आहेत ते जे की तुम्हाला मगाचे धरून दाखवतो मी कारण ते एवढे लांब येते असं वाटतं जवळ आहे लय लांब येते माहिती का हा नुसतं रोड जे ना रोड साप वाट स्नेक रोड असा तसा रोड नाही हो वाकडा तिकडा रोड आहे वाकडा तिकडा चलो सायकल ढकलून मेलो लय बेकार रोड आहे टावक्याची पुढून वरून गाड्या येतात का त्या वक्त दिसल्या का थोड्या आता मग गाडी आता येईन एखादी ये ना या एखाद्या गाडीला म्हणावं यायला टाईम गाडी नाही आला आयला काय बा सगळी कोण हाल चालू होती थांबता गाडी येईन एखाद्या त्या ते रोड आहे त्या बघते ते पूल दिसतो का तो वर जायचंय तसंच इकडून फिरून जायचंय काय सांगावं तुम्हाला हाल बरं लाईक करा रे रात्र हो चिंगम खात चाललोय म्हणतो दम लागत नाही चिंगम बघू चिंगम खायला लागल्यापासून जास्त दम लागायला लागला चलो भाइयों वाट लग गई मेरे भाइयों वाट में ही वाट लगा देंगे मतलब कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है नुसतंच वेलकम टू कचरा आणि वेलकम टू कचरा अरे कचरा कुठं आहे पण सायकल ढकलून गेलो ना मी वेलकम टू कचरा आणि वेलकम टू कचरा याची एडपट किती सगळं म्युन्सिपल कम्युनिटी कचरा मग थोडं जवळ लावायचं कचराच्या थोडं जवळ लावायचं इकडे एवढे लांब लावलंय जय वैष्णव माता आपकी यात्रा मंगलमय हो अब तक आपकी हमारी यात्रा बहुत कठिन हो चुकी है माते कुछ तो ऐसी शक्ति दे जिसके कारण मैं तेरे ओर आ सकूं तेरे चरणों में गिर सकूं हाँ मित्रांनो मी आलो आता इथं तर ते समोर जी दिसते ना समोर ती समोर मला वाटतं तीच धर्मशाला आहे जिथं मला थांबायचं एका त्यांनी मला ॲड्रेस सांगितला होता धर्मशाळा म्हणून पण आता काय माहिती इकडे एक भाई आहे ती यायला लागले तर ते आपली मदत करते थोडीफार म्हणजे सांगते ना मला माहीत नाही झालं ते येतो म्हणले 2 मिनिटात तर ठीक आहे बघूत काय होतं काय नाही सांगतो मी तुम्हाला मस्त लईच बेकार जमलोय भाऊ मी आता ये जो बिल्डिंग दिख रही है ना ये हाँ ये आप इधर सीधा चले जाओ ना इधर मस्जिद होगी इधर से गेट भी दिख जाएगा नहीं भी दिखेगा तो इधर किसी को भी बोल देना ये बिल्डिंग है ये सामने वाली ठीक है भाई ये धर्मशाला ठीक है चलो और भी कोई स्पेस टू आपको इधर मिल जाएगा सब फैसिलिटी मिलेगी इधर ठीक आहे मित्रांनो आलो मी फक्त फायनली त्या धर्मशाळापाशी पण बघू जागा आता इथं काय नसतं त्या यायला हॉटेलसारखं विषय रूम घ्यावं लागत काही झालं बघू तू विचारून काय होतं काय नाही नमस्कार जी हाँ मैं भारत यात्रा कर रहा हूँ सायकल से ते बघा मित्रांनो सायकल इथं लावली पार्किंग एरियामध्ये आपली तिकडे एक कॅमेरा आहे बघतो इकडे एक कॅमेरा आहे बघतो काळा दिसत असेल तुम्हाला आपली सायकल लावली तर मस्त पाहिजे आतमध्ये मला त्यांनी बेड दिलंय पण ते बेड फुकट नाही दिलं 250 रुपये लागलेले बेड देण्यासाठी धर्मशाळामध्ये मला वाटलं काही नाही असंच असन फुकट असन थोडंसं म्हणजे यात्री लोकांसाठी फुकट म्हणता येणार नाही पण एक यात्री जे थांबतात त्यांच्यासाठी मला असं वाटलं असं पण नाही आहे तर काही अडचण नाही जाऊन दे आता एखादा बार होत असतंय कारण हा जो एरिया आहे ना हा एरिया पूर्ण ट्रॅव्हलर म्हणजे
जास्त पब्लिक असते इकडं वैष्णोदेवीला, वैष्णव माताला येण्यासाठी येणार. टेंट लावायला मी टेंट कुठं पण लावू शकत होतो, पण वातावरण बरोबर नाही आहे, कधी येऊ शकतो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण अजून टेंट घेतलेलं नाही आहे. टेंट घेतला असता पण इथं टेंट नाही आहे. आणि ऑनलाईन ऑर्डर करायला इकडे एक ऑनलाईन ऑर्डर होत नाही, इथं शिपमेंट भेटत नाही. तर या सगळ्या भानगडीत अशा ज्या की समजून घ्या तुम्ही. लवकर टेंट घेऊ आपण, काय अडचण नाही. तर मित्रांनो मस्त जागा भेटली तुम्हाला मी दाखवतो, बीड दाखवतो. तर चला. तर फायनली मित्रांनो मी जेवण करायला आलो आहे. आणि जेवण कुठं करतो माहिती का, धर्मशाळेमध्ये जेवणाची सोय मस्त. जेवायला काय तुम्हाला सांगतो, चपाती आहे, भात, वरण, गाजरची भाजी व ही डाळ आहे, पनीरची भाजी आहे आणि लोणचं आहे. मस्त जेवण करतो. तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि झोपतो मी आता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.